गुड मॉर्निंग गाइज. मुन्नर मॉर्निंगचा व्ह्यू बघा. ढग उतरलाय खाली डायरेक्ट. अगर एक नंबर यार. बघ खतरनाक व्ह्यू आहे. फ्रॉम मुन्नर. आता रेडी आहे. मुन्नर फिरून कोयंबतूर आदियोगी टेम्पलला जायला. सकाळी कॉफी ऑर्डर केली. बघू आता. चला. गुड मॉर्निंग मुन्नर. डोंबोला टाकून अख्खी इज्जत घालवली खूप लागते. नाईस. त्यांना ना आला अजून तो. चहापत्ती, कॉफी, गार्डन, चॉकलेट्स घेतला गे. चिपक चिपक के चलती है कभी कभी तो राहें. जुड़े जुड़े कुछ ऐसे के लगा हो जैसे गम. डबल डबल होती थी जो कभी कभी तकलीफें. किसी के संग में चलने से हुई हद से कम. ओ तेरा मेरा मेरा तेरा तेरा मेरा मेरा तेरा किस्सा तिरंगी कभी कभी चलती है कभी कभी रुकती कहानी बेढंगी. कश्मीर में तू कन्याकुमारी. नॉर्थ साउथ की मिट गई देखो दूरी ही सारी. कश्मीर तू मैं कन्याकुमारी. 50-50 हर सिचुएशन में हिस्सेदारी. आता मुन्नर मधून निघून चाललोय आदियोगी टेम्पल बघायला. वाट लागली. घाट एकदम बेकार घाट. एवढा घाट असो ते घाटी असो. हे पडला हे बघल्या ना उलट दोघं. जेवढा पण संपायला फक्त घाट तेवढा चालू होता. 7 दिवस झाले. आज 7 दिवसांची 4 दिवस झोपलेलंच येते. खाली उतरलो. 65 किलोमीटरचा घाट होता. सागर कसा वाटला? एक नंबर भाई. वाट लागली. मी आता झोपलेला. उदय अर्धा जागा होता. आज झोपलेला. 65 किलोमीटर लय टाइम लागला. 2.5 तास 3 तास गेलं. आता बघू इथून आदियोगी 100 आहे. आता मी चालवतो गाडी. सागरला रेस्ट देतो. व्ह्यू बघा एकदम. नारळीची झाडा बघा. पूर्ण हाच रोड आहे. खूप मस्त रोड भेटला. आणि आता भावेत चालवला. वाट टाकली आमच्या घाटात. बघा एक नंबर व्ह्यू. केरला. आता 2:30 वाजता कोयंबतूरला पोहोचलो. उदय बोलतो KFC खायचं. KFC मॅगडी खाऊ खाऊन बजेट आमचा संपले. आता घरचा रस्ता धरावा लागेल. KFC तर समोरच आहे.
आले. चला खाऊन झालाय KFC. आता ऑन द वे आदियोगी स्टॅच्यू. एक मिनिट. इथून अजून 15 किलोमीटर आहे आदियोगी शिवा टेम्पल स्टॅच्यू. बघू, जर इथून लवकर निघलो तर डायरेक्टली मैसूरला स्टे करू. बघूया आता कसं काय दर्शनाचं. आता ईशा योगा सेंटर आदियोगी 1 किलोमीटर आहे. आदियोगी शिवा स्टॅच्यू इथून दिसला पाहिजे. बघू, हनुमानाची मूर्ती बघू शकतो मी. हनुमानच आहे ना बघ समोर खाली लिंगाच्या जवळ हनुमान. बघू शकता स्टॅच्यू दिसत आहे इथून. ओम नमः शिवाय. पार्किंग आहे. इथून वॉकिंग डिस्टन्स असेल 500 मीटर. आता आदियोगी शिवा स्टॅच्यू बघायला चालू आहे. दोघे आता फ्रेश होता गाडी. पोहोचू आता 2 मिनिटात. आम्ही इथून निघू. कुठे निघायचं आहे आपल्याला? मैसूरला निघू. कारण आजचा स्टे इथला कॅन्सल करून मैसूरला स्टे घ्यायचा आहे. बघू आता कसं काय. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. क्रोध को लोभ को वगैरे दर्शन वगैरे झाले. चालू बघ ना इथे. आता आदियोगी शिवा स्टॅच्यू बघून आता आम्ही फोटोशूट वगैरे करून दर्शन घेऊन निघालोय. सायवर कुठं? मैसूर पॅलेस. किती किलोमीटर आहे एवढी? 220. 4 तास. माझ्या हातात दिली तर मी लवकर पोहोचू शकतो. भावे तो रोड आहे बघ. तो वाटतो मला जातो रे तिकडून. नको गुगल की दाखवतो मग. गुगल दाखवतोय. चल मग गुगल दाखवतो. चला लेट्स गो टू मैसूर स्टॅच्यू. आता आम्ही मैसूर निघलो आहे. भावे गावांचा मवाली न लोकांची गालाले. गालांची दांगली न दांगली परी बरीन बरीन तुला पल्ली. औरी बोली न जैसी मोगराची कली. दे आरोग्य समृद्धी देवया जगताला. गौरीच्या बाळा एक मागन तुला. दे आरोग्य समृद्धी देवया जगताला. मैसूरला चाललोय. फॉरेस्ट एरिया लागलाय. बघू 30 किलोमीटरचा जंगल आहे. पूर्ण जंगल आहे. 9 नंतर रोड बंद होतो. आम्ही 8 वाजता निघलोय. बघू आता क्रॉस होईल का नाही 9 वाजेपर्यंत. क्रॉस करायला लागेल ना तर इथे खूप
ॲनिमल्स आहेत. वाघ आहे, हत्ती आहे. ते आपण नंतर रूम मध्ये बसल्यावर ॲनिमलचे स्पेलिंग सांगतो मी तुला, सर सांगू शकतो. फक्त ब्लॉग मध्ये कशाला सांगू. बघू शकाल आता आम्ही खूप वरती आलेलो आहे, एकदम डोंगराच्या. रोड बघा, रोड तुम्ही रोड बघा, झिगझॅग बघा, पूर्ण वाट लागलेली आमची. मॅप मध्ये दाखवलं. गाडी पुढे घेऊ आवेश. हे बघा तुम्ही रानटी डुक्कर बघू शकता. चांगला का? हे बघा रानडुक्कर दिसला आम्हाला. तो बघा हत्ती नाही दिसला पण डुक्कर दिसला. डुक्कर दिसला घ्या, दिसला होते. आता चेकपोस्ट क्लिअर केला, कर्नाटकामध्ये एंटर झालं. जंगल पण क्लिअर केला. जंगल पण क्लिअर झालं, तुम्ही बघू शकता. आता सिटी लागेल 190 किलोमीटर आहे म्हैसूर अजून. उदय घेऊन चालले, उदयला घेऊन चालले रूम बघायला. उदय घाबरलेला नव्हता जात, पण काय पाठवला त्याला. रूम चांगली पाहिजे होती, एवढा भारी हॉटेल रूम पुढे गेला बघा. म्हैसूर मध्ये स्कूटी राईड. रूम भारी आहे, लय भारी आहे. 3 बेड आहेत, 3 जण एक बेड होऊ शकत आणि एक बेड या पण भेटत. आणि बोलतो तो याचा एसीचा नॉन एसी नॉन एसी घ्या. चला रात भारी किती? रात भारी नॉन एसी. 200 कमी का बरं? 1800 घे चला. मी येतो चालवाला. रूम बघतो आम्ही. रूम भेटेल का? रूम 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 सर रूम भेटेल का? लेफ्टला का? चला आलोच. बघा हा रूम मालक आहे, तो स्वतः आम्हाला न्यायला आलेला आहे रूम जवळ. आणि बघा हॉटेल नेहा, गॅलरी व्ह्यू, लक्झरीज रूम. खूप भारी रूम आहेत. हो बघा ठीक आहे. व्हॉट्सअप 12-2 वाजे क्लास आहे तुम्हाला. आता वृंदावन जायचंय का? वृंदावन बघितला? वृंदावन गार्डन संध्याकाळी 7 से 8 कुठल्या मार्ग जायचं तुम्ही? गोवा मार्गे इकडे मुरुडेश्वर. हाँ इसीलिए हमारा देवर है, हमारा भगवान है वो. हम पट्टी डाले नहीं कर. यहाँ से डायरेक्ट आपको श्रीरंगपट्टन, पांडुपुरा, केआरपेट, किक्केरी से माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा का गाँव शिरसी से मुर्डेश्वर, गोकर्ण. उदय 8:30-9 वाजता अंघोळ करके रेडी हो जाओ. 8:30 वाजता उठणारच ना आम्ही. 9 वाजता उठू. ते क्या दारू वगैरे नाहीये? नाही दारू नाही हो, आम्ही झोपलोच नाही. 2 दिवस झोपलो, रनिंग करत आले पूर्ण. आता झोपलो ओर कडेला बरी रस्त्याकडे ಕೆಲಸ होते. ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟೆ. 12 चेकआउट आहे. आता म्हैसूरमध्ये 10 वाजलेत. रूम घेतली, आता बघू. रूमचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. अजून जेवायचं बाकी आहे. कुठल्या साईडला उदय? राईट. दमलो. मस्त रूम आहे. आता म्हैसूरमध्ये डिझेल टाकायला थांबले. बघू. फुल चांगले जागर.
भेटले आता एक हॉटेल, बघू काय नाव आहे, दिसतं पण ना म्हणजे काय ते भाषा वाचा. एम्पायर शेंगदाणा टाकून दिल्या. शेंगदाणे आहेत ना, शेंगदाणे आहेत. पेपर चिकन मसाला बटर नान काय काढा घालून जेवण